नमस्कार. आज आपण एवन सुग्रास रेसिपीमध्ये मस्त चटपटीत असं आवळ्याचं लोणचं करत आहोत. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा. असा सगळा मसाला करून घेतला. आवळ्याचा सीझन सुरू झाला की पहिलं काय तर ते आवळ्याचं लोणचं झालं पाहिजे. मला तर नुसतं आवळ्याला तिखट मीठ लावलं ना ते सुद्धा मी अगदी लोणच्यासारखं खाते. आज आमच्या घरातल्या मावशींनी असे एक थैली भरून आवळे आणून दिले. थोडेसे काहीतरी खालती पडले असतील किंवा काय ते मी सगळे बाजूला काढून ठेवते. हे आवळे छान मस्तपैकी धुवून घेतले आणि ते कोरडे करायला ठेवून दिले. ह्यातले आता थोडे म्हणजे साधारण पावशेर आवळ्यांचं मी लोणचं करणार आहे. आणि आता हे झटपट होणारं लोणचं करणार आहे, कारण आवळ्याचं लोणचं 8 दिवस मोरेपर्यंत मला काही दम धरवत नाही आहे. पहिल्यांदा स्टीमरमध्ये हे आवळे मी उकडून घेत आहे. अशा उकडून घेतलेल्या आवळ्याचं लोणचं पटकिनी होतच होतं, लगेच खायला मिळतं. टिकतंही साधारण 8-10 दिवस. अशी 15 मिनिटाची वाफ झाल्यानंतर हे सगळे आवळे त्यांच्या ज्या रेषा असतात तिथून उकलून येतात आणि मस्तपैकी त्याच्या फोडी तयार होतात. असे उकडून आवळे घेतल्यामुळं त्याच्या अशा वेगळ्या फोडी कराव्या लागत नाहीत, आपोआपच फोडी होतात. त्यामुळं हाही वेळ आपला वाचतो. म्हणूनच हे लोणचं अगदी खरंच झटपट होणारं आहे. तुमच्याशी बोलता बोलता ह्याच्या सगळ्या फोडी अशा पटापट करून झाल्या सुद्धा. अगदी सर्व गुण संपन्न असलेला हा आवळ्यामध्ये भरपूर सी विटॅमिन असते. आवळ्याचं आयुर्वेदात अगदी विशिष्ट महत्त्व आहे आणि म्हणूनच आवळ्याचा सीझन सुरू झाला की आवळ्याचे बहुतेक जण सगळे पदार्थ करत असतात. ह्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घालत आहे. आत्ता मी 2 चमचे तिखट घालत आहे, नंतर अजून घालावं लागणारच आहे. आणि एक अर्धा चमचा हिंग घालून हे छान एकजीव करून एक 10 ते 15 मिनिटं ठेवून देणार आहे. आता आपण ह्या लोणच्याच्या फोडणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात. पहिल्यांदा ही मी अशी पिवळी मोहरी घेतलेली आहे. ही मोहरी तुम्हाला सहज मिळाली तर घ्या, नाहीतर आपण साधी घरातली मोहरी नेहमी फोडणीसाठी वापरतो ती घेतली तरी चालेल. ही मोहरी छान गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा मेथी आणि 1-2 चमचे बडीशेप घालत आहे. आवळ्याचं लोणचं म्हणलं की मेथी आणि बडीशेप आवर्जून वापरा, तर आवळ्याच्या लोणच्याची चव ही खूप सुंदर येते. आणि आवळ्याचा तुरटपणा आणि मेथीचा कडवटपणा आणि बडीशेपचा एक गोडसरपणा, हे सगळ्या चवी जेव्हा मिक्स होतात तेव्हा हे लोणचं अप्रतिम चवीचं होतं. हे मसाले हलकेसे असे भाजून झालेले आहेत. या मसाल्यामध्ये 1-4 चमचे धने घालायचे असतात, परंतु माझ्याकडे ते घरी नसल्यामुळं मी ह्या गरम पॅनमध्येच धना पावडर घालून घेत आहे. 2 चमचे धना पावडर घेतलेली आहे. खरं सांगू का, आवळे बघितल्या मला लोणचं करण्याची इच्छा झाली. त्यामुळं घरात धने आहेत की नाही हे लक्षातच आलं नाही, पण धना पावडर मात्र मी करून ठेवलेली होती. त्यामुळं ही धना पावडर वापरलेली आहे. आणि त्या मसाल्यामध्ये सगळी मिक्स करून थंड झाल्यानंतर हा सगळा मसाला मिक्सरमधून काढून घेणार आहे. नेहमी कुठल्याही लोणच्याला फोडणी करून थंड व्हावी लागते. इथंही मी ही फोडणी करून थंड करून घेणार आहे. ह्या लोणच्यासाठी मी ह्या 2 वाट्या तेल घेतलेलं आहे.
लोणच्याला तेल हे नेहमी थोडं जास्त लागतंच, त्यामुळं ह्या 2 वाट्या तेल घेतलेलं आहे. 1.5 ते 2 चमचे आपली फोडणीची नेहमीची काळी मोहरी वापरलेली आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून फोडणी तयार करून घेतलेली आहे. ही फोडणी थंड होण्यासाठी आता बाजूला ठेवून देत आहे. आपण भाजून घेतलेला मसालाही आता थंड झालेला आहे. तो मिक्सरमधून काढून घेऊयात. असा हा थोडासा जाडसर मसाला वाटून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास अगदी बारीक वाटून घेतला तरीही चालेल. आपण लावून घेतलेला पहिल्यांदा तिखट, मीठ, हिंग आणि हळदीचा मसाला आता ह्या लोणच्याला सगळीकडे छान लागून झालेला आहे. त्यावरती आपण करून घेतलेला 5 चमचे मसाला घालून घेत आहे. हा मसाला आपण ह्या लोणच्याला सगळीकडे एकसारखा मिक्स करून घेऊयात. आपण जे तेल तापवलेलं आहे ते थंड होईपर्यंत हे लोणचं मी जरा झाकून ठेवत आहे. यामध्ये थोडं मीठ आणि तिखट कमी वाटलं म्हणून अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तिखट घालून घेतलेलं आहे. ह्या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची फोडणी करायची असते. त्या फोडणीमध्ये जास्त साहित्य नसतं, पण तेल मात्र जास्त असतं. आता मी ही सगळी फोडणी आहे ती ह्या लोणच्यावरती ओतून घेत आहे आणि परत आपण हे सगळं लोणचं छान मिक्स करून घेऊयात. ज्यांना लोणच्यावरती तेलाचा तवंग आलेला आवडत असेल त्यांनी अजून एक अर्धी वाटी तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. मी इथं हे लोणचं लगेच संपणार आहे म्हणून थोडंसं तेल कमी वापरलेलं आहे. असं हे अगदी मस्त खमंग चटपटीत असं A1 सुग्रास रेसिपीचं आवळ्याचं लोणचं. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. बाय.